रहा अपडेट न्यूज। चाळीसगाव नगर परिषद घराणेशाहीच्या 2 उमेदवारांमध्ये ॲडव्होकेट राहुल भीमराव जाधव तिसरा पर्याय म्हणून चर्चेत। आगामी नगर परिषद निवडणुकीत शहरात अनेक वर्षांपासून 2 प्रभावी घराण्यांचे उमेदवार घरासमोर येत असतात। यंदा मात्र या पारंपरिक समीकरणात बदल घडवणारी नवी घडामोड समोर आली आहे। सर्वसामान्य कुटुंबातून आलेले ॲडव्होकेट राहुल भीमराव जाधव यांच्या उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांना तिसरा पर्याय म्हणून मिळणारा प्रतिसाद शहरात चर्चेचा विषय बनलाय। ॲडव्होकेट जाधव यांनी कोणत्याही घराणेशाही पाठिंब्याविना स्वतंत्र कार्यशैली व शैक्षणिक पार्श्वभूमी यांच्या आधारावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांकडून त्यांचा उल्लेख नॉन डायनेस्टी कॅन्डिडेट म्हणून होतोय। पारंपरिक पक्षांच्या तुलनेत वेगळा पर्याय शोधणाऱ्या मतदार वर्गाचा या उमेदवाराकडे वाढता कल स्थानिक पातळीवर लक्षवेधी ठरत आहे। त्यांनी दिलेले वचन इतर कोणत्याही उमेदवाराने दिलेले नाही, ही देखील महत्त्वाची बाब आहे। विशेष म्हणजे ॲडव्होकेट राहुल जाधव यांच्या प्रचारात दिल्ली आणि पंजाबमधील शैक्षणिक, आरोग्य व स्थानिक प्रशासन व्यवस्थेतील सुधारणा मॉडेलचा वारंवार संदर्भ दिसून येतोय। त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये वचनांबद्दल स्पष्टता आणि विकासाभिमुख अजेंडा आणि वाढलेली घरपट्टी आणि नळपट्टी या मुद्द्यांवर चर्चा होतीये। राजकीय जाणकारांच्या मते चाळीसगावमध्ये 2 प्रस्थापित घराण्यांच्या जोडीने प्रथमच सर्वसामान्य पार्श्वभूमीचा उमेदवार मुख्य चर्चेत येत आहे। ही स्वतःमध्ये महत्त्वाची घडामोड आहे। शहरातील तरुण व मध्यमवर्गीय मतदारांमध्ये या उमेदवाराबद्दल सकारात्मक उत्सुकता असल्याचंही निरीक्षण काही स्थानिक सामाजिक संघटनांनी व्यक्त केले। निवडणूक कोणत्या दिशेने जाईल हे मतदानानंतरच स्पष्ट होईल। मात्र सध्या ॲडव्होकेट राहुल भीमराव जाधव यांची उपस्थिती चाळीसगावच्या राजकीय चर्चांना नवे वळण देत आहे, एवढे मात्र निश्चित। प्रामाणिक, भ्रष्टाचार मुक्त आणि जबाबदार प्रशासन, 24/7 पाणी पुरवठा व शुद्ध पिण्याच्या पाण्याची हमी, स्वच्छ, हरित व सुंदर चाळीसगाव, उच्च दर्जाचे शिक्षण, दिल्ली मॉडेल नगर शाळा, आरोग्य सेवा, मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर, वीज, चांगले रस्ते व प्रकाश व्यवस्था, व्यापार, व्यवसाय व उद्योग विकासाला गती, महिला, बालक आणि युवा सक्षमीकरण, ज्येष्ठ नागरिक व अपंग नागरिकांसाठी सुविधा, वाहतूक व्यवस्थापन व अतिक्रमण नियंत्रण, सर्व नगरपालिका सेवा घरपोच, सुशिक्षित बेरोजगार व अतिक्रमण धारकांसाठी विशेष योजना, मांस व मासे विक्रेत्यांसाठी स्वतंत्र मार्केट, परिसर, नळपट्टी माफ आणि घरपट्टी हाफ करण्याचे आश्वासन देत पक्षाचा प्रचार वेग घेतोय। मतदारांना विनंती केली आहे की झाडू या निशाणी समोरील क्रमांक 2 चे बटन दाबून ॲडव्होकेट राहुल जाधव यांना मोठ्या मतांनी विजयी करावे। निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसा शहरातील राजकीय वातावरणही तापू लागले। त्यामुळे विविध पक्षांनी आता प्रचाराला जोर दिला आहे। ब्युरो रिपोर्ट, मुराद पटेल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.